ऐकू आलं पाहिजे. साबणीचं पाणी. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त ना? एकदम मस्त. मी पण एकदम बढिया, फर्स्ट क्लास आहो. आणि आमची बहीण आलेली आहे, कालच आल्या. आणि आज भाऊबीजचा कार्यक्रम पण आहे एक. कारण की जायचे तर ते थोडे पाहुणे असल्यामुळे तब्येतीचा विषय होता, त्यामुळे ते काही येऊ नाही शकली वेळेवर. तर ती कालच आलेली आहे आणि आज सगळेजण घरी आहे. तर आज होणार आहे कार्यक्रम. तर आमची बहीण आल्यानंतर पूर्ण मग घराचं साफसफाईचा पाठ होऊन जाते. तर आमचा कॅमेऱ्याचा सेटअप रेडी आहे, तुम्ही पाहू शकता मागं. आणि काय जिथं एक आपली गावणारी बाई त्याच्या ऑफिसमध्ये आहेच. ऑफिसमध्ये ते त्याचे फायला कापून राहिला. कापल्या का फायला कापल्यानंतर आता काय माहिती काय बनवणार आहे? काय बनवणार आहे सकाळी सकाळी? काही नाही, पोहे नाश्ता. अच्छा, सध्या वेळ आहे नाश्त्याचं. तर रश्मी मॅडमनं बनवले आहे मस्त पोहे. या मग खायला. हे इंदोरी पोहे जे म्हणतो ना आपण, ते पण फेल आहे आपल्या घरच्या पोह्यापासून. हो, जास्त तारीफच करून राहिलो. अति होते ठीक आहे ना, तारीफच करून राहिलो. मग म्हणतो की तारीफ नाही करत, तारीफ नाही करत. मी नाही म्हणत, मला कोणाला तारीफची गरज नाही. मी स्वतःचीच तारीफ करत असतो. आय एम मी शिकवलं तिला, मी शिकवलं तिला. माझ्या नवरा मला म्हणतेस, मला आपण स्वतःला ग्रेट समजतो, बेस्ट समजतो. म्हणजे मेरी मुर्गी आणि मेरी मुर्गी मेरे को नाही, मेरा कुत्ता मेरे को म्याव, असं काहीतरी आहे ना ते. तर असं तो खुशी आहे. तर चला मित्रांनो, आता आपण थोड्या वेळ, आता मी जाणार थोड्या वेळ, आता आंघोळी झाल्यानंतर मग होणार आहे मस्त भाऊबीजचा कार्यक्रम. तुम्ही खाऊन घ्या ना पोहे. हा, तुम्ही खाऊन घ्या ना. तुम्हाला भूक लागली असेल ना. जाऊ दे, हे भाजी थोडीशी कधी हलकी आहे आणि मी थोडा भारी आहे, म्हणून ते म्हणते ना हलकी भाजी. तर असं आमचं कॉम्बिनेशन आहे, हलकी भाजी. काय हो, चला मी करतो पहिले नाश्ता, नंतर मी तुम्हाला सांगतो पोहे कसे झाले. तुम्हाला कशाचं लोणचं देऊ? हे झाले आहे पोहे. हा, लिंबू आहे नाही? पहा मित्रांनो, लोणचे पण किती बनवलेले आहे. बाप्पा बाप्पा बाप्पा, हॅट रे हॅट. नाही, मी बनवलं नाही, विकत आणले. मला लोणच्याची आवड आहे तर मग मी विकत आणले. ब्रँड आहे हे तिच्या. बाई, मेथीचं लोणचं आणलं मी. मेथीच्या दाण्याचं लोणचं, फणसाचं लोणचं, कवठाचं लोणचं आहे. त्याच्यानंतर हे लोणचे आहे. लोणचीच लोणची आहे, मला आवडते. हे लोणची खाई आहे, लोणची खाई. तुम्हाला कोणतं देऊ ते सांगा पहिले. लोणची खाई, मला कोणते चालते, माझी काही असं चॉईस नाही आहे. ते तर दिसरच राहिली मला. चॉईस चांगली केली तुम्ही. नाही दिसरच राहिली पण. अरे परी हूं मैं. बाप्पा दे मला भूक लागली. तर नेहमीप्रमाणे एवढं प्रामाणिक मला पोहे देऊन राहिले बापा. एवढी प्रामाणिक नाहीये मी. उठा, हाताने घ्या. हे मित्रांनो, हे व्हिडिओ समोर आहे की नाही, एवढं प्रामाणिक मला भेटून तरी राहिलं. असं वाटतं असं रोज व्हिडिओ बनवतो, रोज पोहे खात राहा. हॅलो, तर चला, आज आहे आमच्या इथे भाऊबीजीचा प्रोग्राम. आमच्या इथे आली आहे सविताबाई. हे तर पहिलेच येऊन गेली होती. हे हा संगीताबाई आलेली आहे. बाय म्हणते. तर चला, आता चालू होणार आहे भाऊबीजीचा कार्यक्रम. आणि इथे बिट्टू झाडू मारते. बिट्टू आमची खूप साफसफाईची आहे. ते म्हणे मामा, बाबू बाबू म्हणते, मामाले बाबू. हा, पाय इकडे बिट्टू. बापरे, कटिंग तर बोलली खास केली. हे हा, हे आहे आमची युअर बी सॅम. हिच्या इंस्टाग्राम आयडीचं काय आहे? युअर बी सॅम. कोणता सॅम आहे? ते शुगर कॉप. हिची लाली दाखव. राणी, बापरे, हिची लाली तर पुरी उडाली. राणी पाहते, लालीच तर नाही खाल्ली पोह्या सोबत. आई, हे आमच्या आई साहेब. आई 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 बरं, जाऊ द्या. चला, इथे तयारी झालेली आहे. इथे बा संगीताबाई आज आपल्या लाडक्या भावाची आंघोळ करून देणार आहे. हा लाडका भाऊ इथं आहे. गाडगे बाबाचे
लाडाच्या भावाची लाडक्या भावाची लाडक्या भावाची तुम्ही नाही गेले आई तुमच्या भावाच्या घरी तुमच्या अख्तार आहे ते आंबोली घेऊन सामान जातो उद्या. पाय आईला सामान घेऊन पाहिजे सर आई जातो म्हणते उद्या तुमचाच पोर गमते आई तिच्या गोष्टीवर सिरियस नको होता माझ्या काही दोष आहे मग आमचं नाव बदनाम होते मग सुनाच शिकवते माझ्या पोराले सुनाच शिकवते जेव्हा पोराचं लग्न झालं ना झालं सुनाच शिकवते यायच्या पोराले म्हणजे यायचे पोरं एवढे बयाळ आहे आई नाही आई आई की नाही तुमचं पोरगच नाही म्हणते मी घेऊन येत असं तुमच्याकडे सामान माझा गुरु असता खेळला असता आता इकडे दोघी बहिणी तयारी करून राहिली आपल्या भावाच्या आंघोळीची काय काय घेऊन राहिले तुम्ही उटण फक्त उठणच आहे हळद आपलं हळद म्हणतो कुंकू आणि हे नाही घेतलं काय अक्षव आणले हे अक्षित तुमच्या पोराच्या लय राधा होत्या का हो किती राधा होत्या तुमच्या मी रुक्मिणी होय राधा द्यायची वेगळी होय ते राहू द्या ना ते राहू द्या नाही ते राहू ते एवढं दिसून राहिलं एवढे गोरे काय अजून गोरे दिसता काय हो नाही काही करत नाही बसा अवकर बसा इथं नाही मी आंघोळ केली पेट बसू काय नाही बसा तिथं मी हेंबाडी आहे ना बसा चुपचाप नाही घेत अरे इकडनं लाईट येते ना इकडनं व्यवस्थित निघते इकडून मी जर घेईन की नाही तर ते काळं काळं निघण पहिले सकाळी आहे बसा अरे यार तुम्ही बसा ना ते अजून हे जे चपलांचं इथं ठेवलं आहे ना याच्यासाठी वेगळी अरेंजमेंट करणार आहे तर सध्या इथंच ठेवलं त्याच्यामुळे हा एक रस्ता असा मोकळा झाला हा तो जो मी सांगितलं बेस्ट प्लॅन तो इथून तर तिथपर्यंत असं चौकोनच घेऊन घ्या पुढचे संगीताबाई अगरबत्ती काय लावले चटके लावता काय अगरबत्ती ना चटके लावून द्या ना मच्छर नाही मच्छर नाही येत सांगा म्हणजे तुमचा भाऊ मच्छर आहे काय डेंगूचा मच्छर नसलं पाहिजे एवढी लाडाची बाप्पा मच्छर डसलं पाहिजे म्हणून अगरबत्ती संगीताबाईच आहे नारळ किक्सचा पापड म्हणते संगीताबाई तो दरवाजा बंद करा बरं नाही मी आंघोळ केली नाही त्याची मी कशी चांगली दिसतोय येईल ते कसं घासात येईल मी आंघोळ केली ना मग पहिले सांगते मी आंघोळ नव्हती करत नाही आई असून पाणी पण मला नाही करत राधा नाही आहे ना मी रुक्मिणी आहे राधा यायच्या लय राधा आहे कुठं आहे त्याला माहिती मलाही सांगितलंय त्याने मला सगळं राधा माहिती आहे सारा राधा आहे ना यायला फेसबुकवर ब्लॉक करून टाकलाय का बरं यायला केलं मला ब्लॉक करून टाकलं त्या राधाईनं मी नाही मी रुक्मिणी आहे मच्छर चावलं काय मोती साबणचा गेला जमाना आता बाई ते मच्छर तर नाही जाईल पण ते तुमच्या साड्या सोडीन तिथं ठेवून द्या चांगलं घासा तोंड चांगलं घासा त्याला चलत केस दिलं ते सुटणं आहे ते नाही हो नाही मोबाईल चालूच आहे व्हिडिओ मागड बिल्लीचा
घात उडाले जन्म. हा आम्ही सनस्क्रीन लावलं, मॉइश्चरायझर लावलं. गेलो वाया सगळं. घासू नका मग जास्त ताई. पाहिलं का उडाले पाटीले. काकू आणि दोघं एकामेकाला आंघोळ करू द्या पण चला. थांब मध्ये लागले. हे आपलंच चालू करते. मी आंघोळ करून घेतो मग आता. आता पहिले मी आंघोळ करतो. पहिले मी आंघोळ करतो. जातात बरं. त्याच्यात गरवाचे बुया टाक बरं त्याच्या काढा. लग्नात आधी ऐकलंच नाही. हो वहिनी आम्ही ऐकलोच नाही. आईनं ऐकलं. रोडवर गाड्या चालू होत्या ना. आता मला विचार करावा लागते. त्याच्या आधी ते गरवा सुरू घे गरवा. होय बाई, हे तर बाई आहे. लगन होई गे लगन होई गे कॉमेडी पाणी ना वॉशर हे लावून पूर्ण पाण्यानं बघा. सांगा आईला बाई नाकातून रक्त निघून राहिलं तुझ्या भावाचं. सांगा आईला सांगा. त्यावर आईची लोई हे करायची गुंडा साबणचा डबा घे ना. पाणी खराब आहे ना होय. साहित्य डबा घेऊन साबण ठेवायला. लग्नच होय म्हणते बा. घ्या तिला वरी घेऊन राहिला. आईला वरी घेऊन राहिला. मग तुम्ही आंघोळ नाही केली आईची आंघोळ करून देऊ. आता कोण गुईला टाकत म्हणते बाई. युट्यूबचं ऐकू आलं पाहिजे. पूर्ण आवाज ऐकू आला पाहिजे. साबणीचं पाणी. आईनं सांगा आईनं. ओय आईनं यायचं मले. नोट बंद कर. मी आईनं सांगतो नोट बंद कर. दचकलं कोंबडं म्हणा बस झालं. बिट्टे कुठे? सांगू भाऊबीजेच्या दिवशी घरी आल्या ननद बाया. भाऊबीजेच्या दिवशी घरी आल्या ननद बाया. सारंग रावाचं नाव घेतो त्याचं पोरग काया काया. तर चला आता बा आम्ही आता आंघोळा करतो. तुम्ही इथंच आंघोळ करा मी अंदर आंघोळ करतो. चला सारं सांग ना तू. काही येतच नाही ना. सांगा सारे आगिशा भी बगीचा भी बंद. जितनी रेशमा मेरे दिल जितनी रेशमा सुंदर मेरे कलेजे के अंदर. संगीताबाई यायच्या होत्या तर संगीताबाई आल्या आणि मग त्यांना ओवाळलं. भाऊबीज राहिली होती त्या म्हणजे त्यांच्या इथे थोडंसं प्रॉब्लेम चालू होता. म्हणजे त्यांचे जे वय आहे त्यांची तब्येत खराब होती त्याच्यामुळे त्या लेट आल्या. तर त्या आल्या म्हणजे आमच्या इथे तर एकदम मस्ती धमाकाच असते. तर आज खूप काही रील बनवण्याचे प्लॅनिंग होतं. बस स्वयंपाक वगैरे राहिला होता. ते म्हणे पहिले हे करून घेऊ म्हणे धानोरा टाईप म्हणे. तिची इच्छा होती बाबा भावाला आंघोळ घालायची पण म्हणे रेश्मा तूही बस म्हणे. मग दोघांची आंघोळ केली हसी मजाक केली. नंतर बाईने ओवाळलं. नंतर म्हणजे लहान नणद पण आली होती. मग तिने ओवाळलंच होतं ऑलरेडी व्हिडिओमध्ये मी दाखवलंच आहे पण सहज तिने पण मग एक ओवाळून घेतलं. तर चला मित्रांनो आता झाला भाऊबीजचा कार्यक्रम. तुम्ही पाहिलेलाच आहे. खूप छान झालेला आहे. खूप एन्जॉय केला. खूप मजा आली. तर आता आला वेळ जेवणाचा. आता परत रश्मी काय करत आहे. रश्मीनं सुरुवात आता केलेली आहे सध्या. कारण की सकाळी तुम्ही पाहिलेला नाश्ता केला. नाश्त्यानंतर आता पहिले गावठायचं आहे. रश्मी डायरेक्ट आंघोळीलाच गेलो आणि आता डायरेक्ट पटपटच आता स्वयंपाक करते. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही करणार आहोत जेवण. तर तुम्हाला हा आमचा भाऊबीजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही आणि तुम्हाला आणखी काय काय नवीन गोष्टी पाहायच्या इच्छा तुम्हाला आणखी काय काय नवीन ब्लॉगिंग मध्ये पाहायची इच्छा काय पाहायला आवडेल.
तुम्हाला आणखी नवीन नवीन आमच्या ब्लॉगिंगमध्ये काय काय पाहायला आवडेल हे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा, बरोबर ना? तर चला मित्रांनो, आम्ही ठेवता होता कसा वाटला कसा नाही आमचा ब्लॉग कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.